इंटरमिडिएट एक्झाम देण्यासाठी एलिमेंटरी कंपल्सरी द्यावी लागते का? ही परीक्षा 12वी पर्यंत देता येईल म्हणून हे खरं आहे का? गूगल पे 10, 15, 5 दिखा रहा है. आपलं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती. माझ्या बऱ्याचशा YouTube व्हिडिओजवरती पॅरेंट्सचे कॉमेंट येत होते, की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन आहे, तर आम्हाला माहिती हवी आहे. तर असे काही क्वेशन्सची आन्सर्स मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर एक कॉमेंट असा होता, की "सर एलिमेंटरी न देता डायरेक्ट इंटरमिडिएट एक्झाम देऊ शकतो का?" अजून एक असा कॉमेंट होता, की "दादा इंटरमिडिएट एक्झाम देण्यासाठी एलिमेंटरी कंपल्सरी द्यावी लागते का?" आणि तिसरा कॉमेंट असा होता, की "डायरेक्ट इंटरमिडिएट एक्झाम देऊ शकतो का?" तर डायरेक्ट इंटरमिडिएट एक्झाम आपण देऊ शकतो आणि त्याचं आपलं सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. पण जर तुम्हाला 10वी मध्ये एक्स्ट्रा मार्क्स हवे असतील, तर तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या दोन्ही एक्झाम्स कंपल्सरी द्याव्या लागतात. आणि जे इंटरमिडिएटमध्ये तुम्हाला जी ग्रेड आहे, त्याप्रमाणे तुम्हाला 10वी मध्ये एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. जर एलिमेंटरीमध्ये सी ग्रेड असेल आणि इंटरमिडिएटमध्ये समजा तुम्हाला ए ग्रेड असेल, तर ए ग्रेडप्रमाणे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. सी ग्रेडचे किंवा एलिमेंटरीचे मार्क्स तुम्हाला मिळत नाहीत. पण एलिमेंटरी देणं कंपल्सरी आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न होता, की Google पे 10, 15, 5 दिखा रहा है. सो विल युअर बी दिस ओनली इन 2026. तर 2026 मध्ये तुम्हाला 10, 15, 5 वगैरे असं काहीच नाही आहे. इव्हन 2021 मध्ये जेव्हा मी 10वी पास आउट होतो, तेव्हा जेव्हा मला दोन्हीमध्ये ए ग्रेड होते, एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट दोन्हीमध्ये मला ए ग्रेड मिळालेली. तर मला फक्त 7 एक्स्ट्रा मार्क्स मिळालेले होते SSC बोर्डमध्ये. तर हा पूर्वीचा हे होतं, की 2017-16चा हा रिपोर्ट जे न्यूज आहे त्यामध्ये Googleवरती दिलेलं असेल. तर 2017 किंवा 16मध्ये काही न्यूज आलेल्या, त्यामध्ये असं होतं, की 10, 15, 5 असा रूल होता आणि तो रूल होता पूर्वी, की 10 मार्क दिले जायचे बी ग्रेडसाठी, ए ग्रेडसाठी 15 दिले जायचे, सी ग्रेडसाठी 5 दिले जायचे. तर आता सध्या तो रूल नाही आहे. ए ग्रेडसाठी तुम्हाला 7 मार्क मिळतात, बी ग्रेडसाठी तुम्हाला 5 मार्क मिळतात आणि सी ग्रेडसाठी तुम्हाला 3 एक्स्ट्रा वाढीव गुण दिले जातात 10वी SSC बोर्डमध्ये. आणि ही एक्झाम तुम्ही 12वीत सुद्धा देऊ शकता आणि 12वीत सुद्धा असंच हे सेम मार्क दिले जातात. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे, की दादा मी ऐकलं आहे, की 12वी पर्यंत ही परीक्षा 12वी पर्यंत देता येईल म्हणून हे खरं आहे का? तर जे ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत कधीही या एक्झाम देऊ शकतात. याला एज लिमिट नाही आहे, पण तुम्हाला फक्त स्टँडर्डचं लिमिट ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला किती 7वी पासून 12वी पर्यंत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता. पुढचे खरं तर 2 प्रश्न होते. सेम प्रश्न आहे ते. पुढचे 2 प्रश्न सेम आहेत, की CBSE बोर्ड असेल तर? आणि दुसरा प्रश्न आहे CBSE में नहीं होता क्या? तर CBSEमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटचे जे तुमचे मार्क्स आहेत, ते तुम्हाला एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये ग्रेड मार्कशीटमध्ये ॲड होत नाहीत. ते फक्त SSC बोर्डमध्ये होतात 10वीच्या. 10th SSC बोर्डमध्ये फक्त वाढीव गुण ॲड केले जातात आणि 12th HSC बोर्डमध्ये सुद्धा ते वाढीव गुण दिले जातात. ते CBSE बोर्ड किंवा बाकी कुठच्या पण बोर्डमध्ये एक्स्ट्रा मार्क्स दिले जात नाहीत. एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षांसाठी. या प्रश्नांव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर काही प्रश्न असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता. आणि जर पर्सनली समजा मला मेसेज करायचे असतील, तर आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली देणार आहे. तसंच माझ्या चॅनलच्या अबाउटमध्ये सुद्धा ती लिंक मी अपलोड केलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलमार्फत सुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. तसंच तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवू शकता, की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाबद्दल हवा आहे. बऱ्याच जणांना मेमरी ड्रॉईंगमध्ये प्रॉब्लेम होता, तर त्यासाठी मी स्पेशली एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये मेमरी एक्झाममध्ये कशा प्रकारे ए ग्रेड मिळवता येईल, त्याच्याबद्दल काही मी ट्रिक्स किंवा जे मार्गदर्शन आहे ते मी करणार आहे. तर नवीन जे अपडेट्स आहेत किंवा जे क्वेश्चन्स आहेत त्याला मी अशाच प्रकारे आन्सर करत राहीन. तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.